आज परळी शहर काँग्रेसतर्फे सय्यद मैमुना हनीफ यांचा नगराध्यक्षपदासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उमेदवारी घोषित करण्यात आली होती। त्यांचा आज आम्ही इथं अर्ज फॉर्म भरून सादर केला आहे। काल खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितले की आमची मैत्रपूर्ण लढत आहे आणि बोलणी चालू आहे। बोलणीचा विषय एकच आहे, त्यांनी नगराध्यक्षपद सोडावं तरच बोलणीचा विषय आहे, नाहीतर मैत्रपूर्ण लढत आम्ही लढणारच आहोत। त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला होता की तुम्ही काही नाराजी दूर करणार आहेत का, काही समाजाचं लढणार आहेत का? ते सांगितले की आणखी बराच आवाज आहे, आम्ही नाराजी दूर करू। आवादी आहे ते प्रयत्न करणार होणार, पण आवादीमध्ये एकच आहे की आम्ही या पदासाठी म्हणजे सक्षम आहोत। पण या पदासाठी जर त्यांनी माघार घेतली तर आमचं काय आम्ही त्याबाबत विचार करू शकतो। काँग्रेसच्या वतीनं सर्व 35 जागांसाठी आज फॉर्म भरले आहेत। कमी 25 जागांसाठी फॉर्म भरण्यात आलेला आहे। आघाडी वंचित बरोबर आमची आघाडी झाली, ते वंचितचे 6 आणि 19 काँग्रेसचे असे। कशा प्रकारे लढत होणार आहे? एकंदर लोकसभा पाहिली, विधानसभा पाहिली, आपण सर्वांनी सोबत महाविकास आघाडी म्हणून काम केलेलं आहे, पण आज आपण विरोध लढत आहात, काय सांगा? दुर्दैवानं त्याच गोष्टीचं दुःख आहे की आमचे बहादूरभाई गेली 20 वर्ष झाले या परळी शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा लावण्याचं काम करतात। प्रत्येक वेळेस काँग्रेसची समस्या घेऊन प्रत्येक घराघरात लोकांपर्यंत जातात आणि लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं। परंतु आमच्या काँग्रेसची बारी आल्यानंतर यांनी उमेदवार आयात करून राष्ट्रवादीनं उमेदवारी भरलेली आहे शरद पवार गटानं। माझी नम्रतेची विनंती असणार आहे आघाडी पक्षाला सुद्धा की ह्या वेळेस काँग्रेस लोकसभेला मदत केली, विधानसभेला मदत केली, तर राष्ट्रवादीनं शरद पवार गटाने काँग्रेसच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा ही माझी विनंती आपल्या मध्ये चालेल। मग त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासाठी जर उमेदवाराला दिलं तर आम्ही बसून चर्चा करायला तयार आहोत, पण काँग्रेस नगराध्यक्षपदाची उमेदवारी सोडणार नाही। कारण काँग्रेसच्या अध्यक्षपदाची उमेदवारी ठाम आहात? बिलकुल, त्या उमेदवारीवर आम्ही 100% ठाम आहोत, कारण काँग्रेसची वेळ आहे। म्हणजे लोकसभा तुम्हाला, विधानसभा तुम्हाला, मग कमीत कमी नगरपालिका तर कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे। म्हणजे काँग्रेसचा फक्त वापर करून घ्यायचा आणि पुन्हा नंतर यूज अँड थ्रो करायचं, ही भूमिका बदलली पाहिजे। मग आमची नम्रतेची विनंती की आपण सर्वजण मिळून लढायला तयार आहोत, पण काँग्रेस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सोडणार नाही। परंतु या अंतर्गत जे आता 2 गट तुम्ही आता वेगवेगळे लढत आहेत, त्यामुळे काही मतांची विभागणी होईल आणि त्याचा विरोधकांना फायदा होऊ शकतो? नाही, मताची विभागण्यापेक्षा यावेळेस त्यांनी काँग्रेसच्या मागे आलं पाहिजे। मोठ्या निवडणुकामध्ये काँग्रेस सक्षमपणे विभागणी होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठीमागे उभे राहिलेली आहे। तर यावेळेस माझी राष्ट्रवादी शरद पवार गटाला विनंती असेल की त्यांनी आमच्या बहादूरभाई जे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या मिसेस भाभी लढता आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून काँग्रेसला साथ दिली पाहिजे, जेणेकरून मताचं विभाजन टळेल। मोठ्या काही स्टार प्रचारकांची परळीमध्ये काही? हो, 100% आमच्या मोठ्या स्टार प्रचारकाची परळीमध्ये सभा होणार आहेत। आम्ही त्यांना बोलवणार आहेत, आम्ही ऑलरेडी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। आमची तयारी खूप वर्षापासून बहादूरभाई तयारी करतायत आणि मला 100% खात्री आहे की बहादूरभाई हा चेहरा सर्वसामान्यांचा चेहरा आहे। त्यांच्या मिसेस ही नगरपालिका निवडणूक लढत आहे आणि काँग्रेस 100% विजयी होणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। धन्यवाद।